राम कृष्ण हरे. तर आज आपण तुकोबांचा सुंदर असा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. तर पाहूया. झालो आता दास माझे तोडून या पाश, ठाव द्यावा पायापाशी मी तो पातकांची राशी. सकळी गोवा माझा उगवूनी देवा, तुका म्हणे भय करा जवळी ते नये. तुका म्हणे भय करा जवळी ते नये. या अभंगामध्ये महाराज म्हणतात की देवा, मी तुझा दास झालो आहे, तरी माझे संसाराचे सर्व दुःखमय पाश तोडून टाका. तुमच्या चरणाजवळ मला जागा द्या, कारण माझ्या पातकांच्या राशी वाढल्या आहेत. सर्व प्रकारच्या मायेचा गुंता सोडवून मला मुक्त करा. जन्म मरणाच्या चक्राचे भय कधीच राहू नये अशी माझी अवस्था झाली आहे. तुका म्हणे भय करा जवळी ते नये. अशा पद्धतीने तुकाराम महाराज म्हणतात की जन्म मरणाच्या चक्राचे मला अजिबात भय नाही. फक्त मला काय तुमच्या चरणाजवळ जागा द्या, असे तुकाराम महाराज सांगतात. अंतरीचे जाणा तरी का येऊ दिले मना, तुमची करावी म्या सेवा आता अवेरिता देवा. नव्हती मोडामोडी केली मागे तेची घडी, तुका म्हणे दिला ठाव पायी लागो दिला भाव. तुका म्हणे दिला ठाव पायी लागो दिला भाव. देवा, तुम्ही सर्वांचे अंतःकरण जाणता, तर मग माझ्याबद्दल विविध संशय का बरे निर्माण केले आहेत? मी अंतःकरणापासून तुमची सेवा करत असताना त्याचा अवेर का बरे करता? पूर्वी तुमचे व आमचे ऐक्य होते, ते तोडून मी सेवक आणि तुम्ही देव असा भेदभाव तुम्हीच निर्माण केला. त्यावेळी सर्व संबंध तोडून टाकले असते तर बरे झाले असते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की देवा, तुम्ही मला पायाची आश्रय दिला, आता माझ्या सेवेचा स्वीकार न करणे हे योग्य दिसत नाही, असे या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे दिला ठाव पायी लागो दिला भाव. पवित्र होईल चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोजरिया. अपुरती बुद्धी पुण्य नाही गाठी, पायी घाली मिठी पाय डोळा. गायीन ओविया शिष्टाच्या आधारे, सारीन विचारे आयुष्या. तुका म्हणे तुझे नाम नारायणा, ठेवीन मी मना आपुलिया. तुका म्हणे तुझे नाम नारायणा, ठेवीन मी मना आपुलिया. देवा, तुम्ही सर्व तुझ्या अलौकिक चरित्राच्या कीर्ती गायनाने, साजिऱ्या गोजऱ्या रूपाच्या दर्शनाने मी परम पवित्र होईन. माझी बुद्धी अल्प आहे, कोणत्याही प्रकारचे पुण्य मी केले नाही, म्हणून मी तुझ्या चरणांना मिठी घालीन, असे तुकाराम महाराज म्हणतात. की डोळ्यांनी तुझे रूप पाहत आहे मी, तरी त्याशिवाय दुसरे काय करणार? पूर्वीचे महान संत होऊन गेले, त्यांच्या ग्रंथाच्या आधारे तुमच्या स्तुतीच्या ओव्या गात राहील, त्यांच्या विचाराप्रमाणे शुद्ध आचरण करेन, संपूर्ण आयुष्यभर हेच करीन. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या नारायण या नामाचा सदैव मी जप करेन. तुका म्हणे तुझे नाम नारायणा, ठेवीन मी मना आपुलिया. हे जरी सर्वांनी केलं तरी काय होणार आहे, तर आपलं संपूर्ण आयुष्य काय होणार आहे, सुखकर होणार आहे. तुझे नाम नारायणा, ठेवीन मी मना आपुलिया. प्रत्येकानं काय केलं पाहिजे? नारायणाचं नाम हे आपल्या मुखात ठेवलं पाहिजे. काय ऐसा जन्म जाया वाया विन, काहीतरी ऋण असो माथा. कोणीतरी काळे होईल आठव, नाही तरी भाव भार खरा. शता एकतरी जन्माच्या शेवटी, कुपाळूचा पोटी येईल दया. तुका म्हणे तरी नाही फाको देत, सर्वांचे उचित सापडले. तुका म्हणे तरी नाही फाको देत, सर्वांचे उचित सापडले. अनमोल मानवजन्म वाया घालवावा का, असे तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात की आपण जन्माचे सार्थक होईल अशी भक्ती करावी आणि देवाला ऋणी करून सोडावे, असे तुकाराम महाराज सांगतात. की देवाला आपण जर भक्ती केली आणि ऋणी केलं तर काय होणार आहे, कधीतरी देवाला आपली आठवण येईल आणि काय
देवाच्या चरणावर पूर्ण भार अर्पण आपण केला तर देवाला आपली कधीतरी दया येईल. आणखी 100 जन्मांनी तरी त्याला दया आल्याशिवाय राहणार नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. की भगवंताची उपासना कशी करायची याचं वर्म आता मला सापडलेलं आहे आणि तेच तुम्हाला मी सांगणार आहे. तुका म्हणे तरी नाही फाको देत सर्वांचे उचित सापडले, तर काय भक्ती कशी करावी हे महाराजांना सापडल्यामुळे उपासना कशी करायची हे त्याचं वर्म त्यांना सापडले आहे आणि तेच आपल्याला काय करतात, ग्रंथातून आपल्याला महाराज सांगतात. पुढल्या अभंगामध्ये महाराज म्हणतात की नाही कोणी दिस जात वायावीन साध्य नाही सीन लटिकाची, एकाची माथा असावे निमित्त नसो नाही हित कपाळी ते, काही एकतरी बोला याचा जागा नेदिती वावगा उभा ठाको, तुका म्हणे वर्म कळो येत काही ओळखी जे ठाई होईल ते. देवाची भक्ती करू लागलो तर कोणताही दिवस वाया जात नाही, असे तुकाराम महाराज काय म्हणतात, आपल्याला ठामपणे सांगतात. आणि आपलं साध्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपले कर्तव्य आपण करत आहोत. देवान जर आपलं कर्तव्य जाणून घेतले नाही तर तो देवाचा दोष आहे असे मानले पाहिजे. परंतु देवाला दोष देण्यापेक्षा नशिबी कल्याण असेल तर काय होईल अथवा होणार नाही. देवावर आपले निस्वार्थ प्रेम असेल तर आपण देवाला काही बोलू शकतो, नाहीतर तो जवळसुद्धा उभा राहू देत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की देवाची सेवा करा, देवाचा नामजप करा आणि देवाची भक्ती करा, तरच आपल्याला काय होणार आहे, आपलं वर्म काय होणार आहे, प्राप्त होणार आहे, असे महाराज म्हणतात. तुका म्हणे वर्म कळो येते काही ओळखीचे ठाई होईल ते, करील ते काय नव्हे विश्वंभर सेवका दरिद्र लाज नाही, मजपासून हे पडिले अंतर काय तो अवेर करू जाणे, नामाच्या चिंतने नासी गर्भवास नेदी करू आस अनेकाची, तुका म्हणे नेनो किती वाया गेले तया उदरिले पांडुरंगे. विश्वचालक भगवंताच्या हाती सर्व सत्ता आहे, त्याच्या हातून काय बरे होऊ शकणार नाही. परंतु सेवा करणाऱ्याने आपली सेवा किती कमी आहे याची जाणीव ठेवली पाहिजे व त्याची लाजसुद्धा वाटली पाहिजे. सेवा करणाऱ्याला वाटले पाहिजे की माझ्या हातून सेवा करण्याचे काही राहून गेले आहे. मी जर अनन्यभावाने त्याची सेवा केली तर त्याने माझा हात अवेर केला असता का? नाहीच ना. म्हणजे अंतःकरणापासून घेतलेल्या नामामुळे आपले गर्भवास चुकतात. त्यामुळे नाम सोडून इतर काही गोष्टी करण्याची अपेक्षा करू नये. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आजपर्यंत कितीतरी पापाचारी माणसे जन्म घेऊन वाया गेली. ते ज्यावेळी देवाचे नाव घेऊ लागले त्यावेळीच त्यांचा उद्धार पांडुरंगाने केलेला आहे. असे तुका म्हणे नेनो किती वाया गेले तया उद्धरिले पांडुरंगे. संध्या करीतोसी केशवाच्या नावे आरंभी ते ठावे नाही कैसे, किती या सांगावे करुणी फजित खळणे नेहित जवळी ते, माजल्या न कळे उचित ते काय न द्यावे ते खाय द्यावे सांडी, तुका म्हणे घेती भिंती सवे डोके वावसी ते एके अंधारली. या अभंगामध्ये महाराज म्हणतात की हे मानवा, तू संध्या करताना प्रारंभी 24 नावामध्ये केशवाचे नाम घेतोस, परंतु त्याबद्दल त्याला काही कळत नाही. आपले खरे हित आपल्या आतील देवाला जाणण्यात आहे, हे वाईट माणसाला समजत नाही. माजलेल्या माणसाला आपले काय कर्तव्य आहे हे कळणार नाही. जे खायचे नाही तो खातो, जे खायचे नाही ते खात नाही, खायचे आहे ते खात नाही आणि जे खायचे नाही ते खातो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जे लोक अंधारात जगतात ते भिंतीला दार समजून दारावर डोके आपटून घेत असतात. म्हणजे त्यांना सांगून तरी काय उपयोग. तुका म्हणे घेते भिंती सवे डोके वावसी ते एके अंधारली. दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद पडिलिया शुद्ध नव्हे मग, तैसे खळा मुखे न करावे श्रवण अहंकारे मन विटाळले, काय करावी ती 32 लक्षणे नाक नाही तेने वाया गेली, तुका म्हणे अन्न जिरोने दिमाशी आपुलिया जैसी संसर्गे. दुधाने भरलेल्या घागरीत अंमली पदार्थाचा एक थेंब पडला तरी ते पिण्यासाठी योग्य राहत नाही. त्याप्रमाणे ज्याच्या मनात अहंकार भरलेला आहे त्याच्या मुखातून परमार्थाच्या कोणत्याही गोष्टीचे श्रवण करू नये.
ठिकाणी नक्षीकांत सौंदर्याची 32 लक्षणे असली आणि नाक नकटे असले तर सर्व लक्षणे व्यर्थ होत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, माशी भोजनात पडली आणि ती माशी पोटात गेली तर तो उगतो. त्याप्रमाणे अहंकाराने भरलेल्या माणसाच्या मुखातून परमार्थ श्रवण करून उपयोग काय, तर त्याचा अपायच होतो. तुका म्हणे अन्न जिरो माशी आपुली जैशी संसर्गे. तर अशा पद्धतीने तुकाराम महाराज म्हणतात की अहंकाराने भरलेल्या माणसाच्या मुखातून परमार्थ श्रवण करून काहीच उपयोग नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की नाही कोणी दिस जात वायाविन साध्य नाही सीन लटिकाची. तर आपण देवाची भक्ती करू लागलो तर आपला एकही दिवस काय होत नाही, वाया जात नाही, असे तुकाराम महाराज आपल्याला मनापासून सांगतात. आणि त्यामुळं म्हणतात की नारायणाचं नाम घेतल्यामुळं काय होणार आहे, आपलं जीवन काय होणार आहे, सुखमय होणार आहे, असे महाराज सांगतात. थँक्यू.